राजस्थानच्या 77व्या स्थापना दिनानिमित्त वर्धानगर येथील वेदांत खुला रंगमंचावर भव्य राजस्थान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवातून ठाणेकरांना राजस्थानी संस्कृती, परंपरा, लोककला आणि खाद्य संस्कृतीचा अनुभव घेता आला. कार्यक्रमाचे आयोजन राजस्थान विकास मंचचे राकेश मोदी आणि कपूर रामावत यांनी केलं होतं. या कार्यक्रमामध्ये पारंपरिक लोकनृत्य, संगीत आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तसंच यावेळेस राजस्थान भूषण आणि राजस्थान गौरव पुरस्कार देऊन विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. राजस्थानमध्ये लोकगायक लेहरू दास बेवाडा अँड पार्टी यांनी यावेळेस कार्यक्रम सादर केले, तर अभिनेत्री टिंकल वैष्णव आणि सोमनल रायका यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. कार्यक्रमाला परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक तसंच राजस्थानी समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजस्थानी संस्कृती जपण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं. अच्छा कार्यक्रम हर साल राजस्थान के हमारे सभी भाई और बहनें एक साथ आके कार्यक्रम करते हैं। मैं तो थाने और मीरा भाईंदर शहर का विधायक हूँ पिछले 20 सालों से, और ये लोग हमारे से जुड़े धर्मवीर आनंद जी साहब जब भी थे तभी उनके साथ जुड़े हुए थे। फिर हमारे एकनाथ शिंदे साहब जो पार्टी के प्रमुख हैं उनके साथ जुड़े हुए। तो ये लोगों का जो दिल है वो शिवसेना के प्रति बहुत ही आकर्षित होता है, और हमेशा इलेक्शन हो या कुछ भी कार्यक्रम हो हमेशा हमारे ये राजस्थानी समाज के लोग जुड़े जाते हैं। राकेश मोदी जी जो है वो हमारे बहुत ही परम मित्र हैं और उनके माध्यम से हम इस कार्यक्रम में हमेशा आते रहते हैं। राजस्थान महोत्सव आज 30 तारखेला राजस्थान स्थापनेच्या उपलक्ष्यामध्ये आपण ठाण्यात आज राजस्थानी परंपरा, राजस्थानी लोकगीत, राजस्थानी व्यंजन आणि राजस्थानी लोककला आणि इथली शौर्यगाथा आज आपण इथे वर्तकनगरच्या वेदांत ग्राउंडवरती साकार केलेले हजारोच्या संख्येने राजस्थानी समाजातली आणि ठाण्यातली जनता आज इथे उपस्थित झालेली आहे कार्यक्रमाला.